वेलकम बॅक. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे डिटेलमध्ये सांगणार आहे की इंजिनिअरिंग ॲडमिशन्सच्या स्टेप्स कोणत्या कोणत्या आहेत. सुरू कुठं होतं, महत्त्वाचा टप्पे कोणते आहेत, कागदपत्र कुठली लागतात, मग ॲडमिशन ज्या वेळेला कॅप राऊंड ओपन होतो त्यावेळेला काय असतं, किंवा त्याच्यामध्ये काही अजून किंवा महत्त्वाच्या किंवा काही संवेदनशील गोष्टी पण आहेत. ह्या सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून ज्या काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी इंजिनिअरिंग ॲडमिशनच्या संदर्भात आहेत त्या तुमच्यापर्यंत येत राहतील. या व्हिडिओमध्ये पुढं जाण्याच्या आधी मला एक फार इम्पॉर्टंट गोष्ट सगळ्या विद्यार्थी मित्रांना सांगायची आहे. आजकाल मी खूप असे विद्यार्थी बघतो की ते स्वतःच्या ॲडमिशनचं जे काम आहे किंवा त्याची जी प्रोसेस आहे त्याच्यासाठी आईवडिलांवर किंवा एखाद्या दुसऱ्या इंजिनिअरिंग कॉलेजेसच्या तिथल्या प्राध्यापकांवरती किंवा इंटरनेट कॅफे किंवा काही सेंटर्स असे जे लोक असतात यांच्यावरती खूप अंशी अवलंबून आहेत. मला असं वाटतं की इंजिनिअरिंग हे बेसिकली एक करिअरचं असं क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतः खूप प्रोॲक्टिव्ह असणं किंवा तुम्ही खूप स्वतःची जबाबदारी घेऊन तुम्ही त्या गोष्टी करणं अपेक्षित असतं. जर तुम्ही ॲडमिशन प्रोसेसवरती जर इतरांवर अवलंबून राहत असाल तर ते 100% चूक आहे. इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेणं ही तुमची जबाबदारी आहे असं डोक्यात ठेवून सगळी प्रोसेस व्यवस्थित तुम्ही स्वतः समजून घ्या. त्याच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टींची पूर्तता तुम्ही स्वतः करा. ती जबाबदारी तुमची आहे, ना की तुमच्या आईवडिलांची किंवा इतर कोणाची तरी. आता आपण बघूया इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनच्या स्टेप्स कोणत्या कोणत्या आहेत. ठीक आहे. पहिली स्टेप असेल अर्थात CET. आता एव्हाना तुम्ही त्याचा फॉर्म वगैरे भरला असेल त्यामुळे मी त्याच्या डिटेल्समध्ये जात नाही. पण पहिला टप्पा आहे तुमची CET, जी यावर्षी मला वाटते ऑगस्टमध्ये वगैरे होणं अपेक्षित आहे. अजून डेट्स जी क्लॅरिटी जास्ती नाही आहे किंवा कन्सिडरिंग ऑल दी कोविड थिंग प्रोबेबली आणि परत चेंज होईल का काय असं पण वाटते, बट लेट्स सी. त्याच्यानंतरचा दुसरा जो टप्पा आहे जिथून आत्ता मी प्रोसेस एक्सप्लेन करणार आहे तो म्हणजे CETचा रिझल्ट. ज्या दिवशी तुमचा CETचा रिझल्ट डिक्लेअर होतो त्याच्यानंतर साधारणतः एका आठवड्याच्या स्पॅननंतर रादर तुमची जी MHT CETची वेबसाईट आहे किंवा DTEची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्या ठिकाणी या ॲडमिशन प्रोसेसच्या डेट्स येतात. DTEची ऑफिशियल वेबसाईट जी स्क्रीनवरती येईलच त्याच्यावरती जाऊन सतत नवीन काही नोटिफिकेशन आलं आहे का हे चेक करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता CETचा रिझल्ट लागला की तुम्ही जाल आणि CETच्या ज्या काही तुमच्या मार्कलिस्ट किंवा जे काही तुमचा ऑनलाईन रिझल्ट आला आहे त्याच्या बेसिसवरती जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन कराल. आता हे रजिस्ट्रेशन काय आहे की आम्ही इंजिनिअरिंगच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये इंटरेस्टेड आहोत आणि त्याच्यासाठी एक आपलं नोंदणी करणं हे या रजिस्ट्रेशनचा बेसिक हेतू आहे. वेबसाईटवरती जायचं आहे. तिथं तुम्हाला CETचा तुमचा नंबर टाकला की तुमचे मार्क्स ऑटोमॅटिकली फेच होतात किंवा तो सगळा डेटा तिथे येतो. त्याच्याचबरोबर तुम्हाला तिथे तुमचे 10वीचे मार्क टाकायचे आहेत, 12वीचे मार्क टाकायचे आहेत. रादर मला असं वाटतं की 12वीचे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सचे मार्कसुद्धा तिथे ते भरून घेतात. कारण पुढं जाऊन जर 2 लोकांमध्ये सेम स्कोअरला, सेम पर्सेंटाईलला जर काही सेम मार्क्स असतील कोणाला तर टाय झाला कोणामध्ये तर ते कॅल्क्युलेशन करण्यासाठी तो हा सगळा डेटा भरून घेतात. सगळी ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुमच्याकडे पाहिजेत रजिस्ट्रेशन करत असताना. SSC, HSC, CETचे मार्क, बाकीचे डॉक्युमेंट्स मी सांगतोयच थोड्या वेळात. CETच्या रिझल्ट नंतरचं हे रजिस्ट्रेशन जेव्हा तुमचं पूर्ण होतं त्यानंतर काही दिवसांमध्ये ते तुमची एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिक्लेअर करतात. आता ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट काय असती तर CETला किंवा इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेण्यासाठी इंटरेस्टेड असलेल्या सगळ्या कॅन्डिडेट्सचं रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर एक पर्सेंटाईल काढलं जातं आणि CETच्या मार्कांवरती आता अवलंबून नसून ते त्या पर्सेंटाईलवरती अवलंबून असतं. पर्सेंटाईल म्हणजे काय की CETचा जो टॉपर असेल त्या टॉपरच्या मार्कांना अनुसरून किंवा त्या मार्कांना रेफरन्स पकडून बाकी सगळ्या विद्यार्थ्यांचे मार्क कॅल्क्युलेट केले जातात. त्याला पर्सेंटाईल म्हणतात आणि त्यावरून रँक काढली जाते. आता ही रँक किती प्रकारची असते ते मी तुम्हाला पहिल्यांदा एक्सप्लेन करून सांगतो. ही रँक साधारणतः 3 ते 4 प्रकारची असते, ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ते स्टेट लेवल रँक सांगतात. म्हणजे महाराष्ट्र स्टेटमध्ये तुमची रँक कितवी आहे. आता ही रँक जनरल,
त्यानंतर जी काही तुमची कास्ट असेल त्या कास्टमध्ये, त्याच्याचबरोबर फिमेलमध्ये किंवा हँडिकॅप्टमध्ये सुद्धा एक कॅटेगरी आहे ज्याच्यामध्ये सुद्धा ते तुमची रँक काढतात. सो या 3-4 कॅटेगरीजमध्ये काय लेवलच्या किंवा काय कॅटेगरीजमध्ये तुमच्या रँक्स येतात, तर पहिली येते स्टेट लेवल रँक, दुसरी येते डिस्ट्रिक्ट लेवल रँक, तिसरी येते होम युनिव्हर्सिटी रँक, आउट ऑफ होम युनिव्हर्सिटी रँक. आणि मग हे पुन्हा त्यामध्ये प्रत्येकामध्ये आहे की स्टेट लेवलमध्ये जनरल वेगळं आहे, स्टेट लेवलमध्ये कास्टमध्ये वेगळं आहे, स्टेट लेवलमध्ये फिमेलमध्ये वेगळं आहे. अशा सगळ्या रँक्स, डिस्टिंग्विशिंग रँक्स या त्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये डिक्लेअर केल्या जातात. आता या रँक्सचा खूप जास्ती प्रमाणामध्ये तुमच्या ॲडमिशन प्रोसेसवरती परिणाम आहे किंवा त्याच्या आधारावरती तुम्ही कुठं ॲडमिशन मिळू शकतं याचा अंदाज घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल, तुमच्या डिस्ट्रिक्टमधली जनरल कॅटेगरीमधली रँक जर 150 असेल आणि तुमच्या डिस्ट्रिक्टमध्ये साधारणतः 10-12 कॉलेजेस असतील, तर यापैकी कोणत्या कॉलेजमध्ये आधीच्या वर्षी कोणत्या ब्रांचमध्ये किती रँकला ॲडमिशन मिळालं होतं हे प्रिडिक्ट करता येऊ शकतं. त्यावर मी पुढच्या कुठल्या तरी व्हिडिओजमध्ये पुन्हा तुम्हाला ते सांगीनच की ते कसं आपण गेस करू शकतो की कसं अँटिसिपेट करू शकतो. सो आता प्रोव्हिजनल लिस्ट तयार झाली, प्रोव्हिजनल लिस्ट तुमच्याकडे डिस्प्ले झाली, मग पुढचा टप्पा असतो तो म्हणजे कॅप, म्हणजे सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेसचा राऊंड 1. आता यामध्ये तुम्हाला काय करावं लागतं, यामध्ये तुम्हाला प्राधान्यक्रम द्यावे लागतात, ऑप्शन्स द्यावे लागतात. सो पहिल्या ऑप्शनपासून तुम्ही, मला वाटते, खूप सारे ऑप्शन भरू शकता, अगदी 200-250 ऑप्शन्ससुद्धा तुम्ही भरू शकता. मग त्यामध्ये एका पर्टिक्युलर कॉलेजमधल्या सगळ्या ब्रांचेस किंवा फक्त तुम्हाला एका पर्टिक्युलर ब्रांचमध्ये पाहिजे असेल तर ती फक्त ब्रांच खरं वेगळ्या वेगळ्या कॉलेजेस, असे बरेच सारे ऑप्शन्स तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. आता समजा तुम्ही ते ॲप्लिकेशन फॉर्म भरलं, त्याच्यानंतर तुम्ही ते सबमिटसुद्धा केलं, तर मध्ये एक म्हणजे फायनल अलॉटमेंट लिस्ट लावायच्या आधी एक प्रोव्हिजनल अलॉटमेंट लिस्ट डिक्लेअर होती. सो ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रोव्हिजनल ॲडमिशन कुठं मिळेल ते डिस्प्ले होतं किंवा ते समजतं आणि थोड्या दिवसांनी 2 ते 3 दिवसांनी तुमची फायनल अलॉटमेंटची लिस्ट डिक्लेअर होती. आता याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे की जर तुम्ही भरलेल्या ऑप्शन्समधल्या पहिल्याच ऑप्शनला तुम्हाला ॲडमिशन मिळालं तर ते कंपल्सरी तुम्हाला घ्यावं लागतं. पण पहिला सोडून कोणत्याही ऑप्शनला तुम्हाला ॲडमिशन मिळालं तर तुम्ही तुमचं जे काही ॲडमिशन आहे ते फ्लोट करू शकता. फ्लोट म्हणजे काय की तुम्ही जिथं आत्ता तुम्हाला ॲडमिशन मिळालं आहे ते तुम्ही ऑनलाईनच कन्फर्म करायचं आणि फ्लोट मोडवरती जायचं. फ्लोटवरती गेल्यानंतर कॅप राऊंड 2 CAP म्हणजे सेंट्रलाइज्ड अलॉटमेंट प्रोसेस 2 ह्या राऊंडमध्ये तुम्ही पुन्हा ऑप्शन टाकू शकता आणि कितीही ऑप्शन टाकू शकता, कसेही ऑप्शन टाकू शकता. असं काही नाही आहे की आत्ता जिथं ॲडमिशन मिळालं आहे तो ऑप्शन सगळ्यात शेवटी पाहिजे, मग त्याच्यावरचेच वगैरे मिळतात, असलं काय नाही. तुम्ही कितीही ऑप्शन परत टाकू शकता. आणि आता जर तुम्हाला नवीन टाकलेल्या ऑप्शनमधल्या ठिकाणी ॲडमिशन मिळालं तर ते तुम्हाला घ्यावं लागतं आणि जुनं जे आहे ते तुम्हाला सोडावं लागतं. हे लक्षात येते, हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता दुसऱ्या टप्प्यानंतर किंवा दुसऱ्या स्टेजनंतर जर तुम्ही कुठंच ॲडमिशन घेतलेलं नसेल, फ्लोट करून झाले, फ्रीजसुद्धा तुम्ही काही जणांनी केलेलं आहे, तर तुम्ही तिसऱ्यासाठी क्वालिफायच होत नाही. म्हणजे कंपल्सरी तुम्हाला एकदा फ्लोट करता येतं, तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता आणि तुम्ही तिसऱ्या राऊंडला जाऊ शकता. म्हणजे तुम्ही आता ॲडमिशन घेतलं आहे तरी तुम्हाला असं वाटतं की चांगल्या ठिकाणी कुठेतरी अजून मिळावं, आत्ता मिळालं त्यापेक्षा, मग तिसरा राऊंड किंवा चौथा राऊंड हा काउन्सिलिंगचा राऊंड असतो. म्हणजे जिथं कुठं सीट्स शिल्लक राहिल्या असतील तिथं त्या तुम्हाला काउन्सिलिंगच्या पद्धतीनं, काउन्सिलिंगच्या बेसिसवरती अलॉट होऊ शकतात. हे खूप इम्पॉर्टंट आहे, हे नीट समजून घ्या. दुसरा जो राऊंड आहे, दुसरा सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेसचा दुसरा राऊंड खूप इम्पॉर्टंट आहे. आता मी फार त्याच्या डिटेल्समध्ये जाणार नाही. साधारणतः जसं म्हणतो तसं क्विकली मी रिवाईज करतो. पहिला टप्पा CETचा रिझल्ट, दुसरा रजिस्ट्रेशन, तिसरा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, चौथा कॅप राऊंड 1, मग अलॉटमेंट, कॅप राऊंड 2. इथंपर्यंत आपण आत्ता सगळं बघितलं आहे. आता या सगळ्या टप्प्यांमध्ये जो खूप इम्पॉर्टंट एक आस्पेक्ट आहे तो म्हणजे डॉक्युमेंट्स. कारण तुम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन करता तेव्हाच तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असणं खूप आवश्यक आहे. आता आपण हे बघूया की कोणती कोणती डॉक्युमेंट्स असणं आवश्यक आहे. तुमचं SSCचं ओरिजिनल सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे, तुमचं HSCचं ओरिजिनल सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे, त्यानंतर तुमचे CETचा जो सीट नंबर आहे तो असणं खूप आवश्यक आहे, कारण तो सीट नंबर सबमिट केला की डेटा ऑटोमॅटिकली फेच होणार आहे. त्यानंतर तुमच्याकडं डोमिसाईल, लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट ह्याची ओरिजिनल कॉपी पाहिजे, कारण ती तुमची नॅशनॅलिटी इंडिकेट करते. नेक्स्ट आहे तो म्हणजे TFWS नावाचा एक कॉन्सेप्ट आहे. TFWS म्हणजे काय? ट्युशन फी वेवर स्कीम.
म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची ज्यांना असं वाटतं की आम्हाला चांगले मार्क आहेत आणि आम्हाला TFWSमधनं ॲडमिशन मिळालं पाहिजे, त्यांचं उत्पन्न हे वार्षिक उत्पन्न हे 8 लाखापेक्षा कमी पाहिजे. अशा मुलांनी उत्पन्नाचा दाखला काढून घ्यायचा आहे आणि ऑप्शन फॉर्म भरताना TFWS या ऑप्शनच्या अंतर्गत फॉर्म भरायचा आहे. आणि ज्या रँक्स मगाशी मी सांगितल्या स्टेट लेवल, डिस्ट्रिक्ट लेवल, त्याच्यामध्ये TFWSच्या रँकसुद्धा येतात प्रोव्हिजनलमध्ये. सो रजिस्ट्रेशन करत असतानाच तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला असणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यानंतर EWS म्हणजे इकॉनॉमिकल वीकर सेक्शन असं एक सेंट्रल गव्हर्नमेंटनं 10% रिझर्वेशन सगळ्या देशभर आता दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही जर इकॉनॉमिकली वीक आहात तर तुम्ही त्या रिझर्वेशनच्या कोट्यामध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. त्याच्यासाठी तुम्हाला कंपल्सरी तुमचं इकॉनॉमिकल वीकर सेक्शनचं जे सर्टिफिकेट आहे ते तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. ते तुम्हाला जवळच्या तहसीलदार केंद्रामध्ये किंवा सेवा केंद्रामध्ये उपलब्ध होऊ शकतं. आता हे झालं जनरल कॅटेगरीसाठी. आता कास्ट जर असेल म्हणजे SC ST हे या 2 कास्टपैकी कोणती कास्ट असेल तर तुमच्याकडं त्याचं कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असणं अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करताय त्याच वेळेला नीट ऐका, जेव्हा तुम्ही या इंजिनिअरिंग ॲडमिशनच्या प्रोसेससाठी रजिस्टर करता तेव्हा ही सगळी सर्टिफिकेट पाहिजेत. आता तुमच्याकडे ही सर्टिफिकेट नसतील तर त्याचे टोकन जे येतात म्हणजे कास्ट सर्टिफिकेट काढायला दिलं आहे त्याचं एक टोकन मिळतं, त्या टोकनवर तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. पण प्रोव्हिजनल अलॉटमेंट किंवा फायनल अलॉटमेंट जेव्हा येऊन तुम्ही ॲडमिशन घेणार आहात त्यावेळेला कंपल्सरी तुमच्याकडं तुमचं ओरिजिनल सर्टिफिकेट पाहिजे. पण मी त्या ट्रॅपमध्ये मी जातच नाही. आज हा व्हिडिओ तुम्ही जवळजवळ 1.5-2 महिने आधी बघताय. सो CET होण्याआधी तुम्हाला माहिती आहे की तुमच्याकडं कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे और EWS सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. सो ही सर्टिफिकेट्स काढून घ्या लवकरात लवकर. आता जर तुम्ही OBC, SBC किंवा NT या 3 कॅटेगरीमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट बरोबरच तुमच्याकडं नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. सो इन अ नटशेल मी कन्क्लुजनमध्ये सांगतो तुम्हाला की तुमच्याकडं डोमिसाईल LC किंवा बर्थ सर्टिफिकेट ओरिजिनल किंवा कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आणि इकॉनॉमिकल वीकर सेक्शनचं सर्टिफिकेट हे असणं आवश्यकच आहे. आज पहिल्यांदा ही सर्टिफिकेट कुठं मिळतात ते बघा आणि ती काढून घ्या. टेंटेटिव्ह मी तुम्हाला प्राईस सांगतो. उत्पन्नाचा दाखला काढायला TFWSसाठी 100 ते 200 रुपयाच्यावर पैसे लागत नाहीत. कोण जास्त पैसे मागायला लागलं तर त्याच्याकडं काढू नका. त्यानंतर बर्थ सर्टिफिकेट किंवा डोमिसाईल बर्थ सर्टिफिकेट तर तुमच्याकडं असेलच ऑलरेडी. लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा डोमिसाईल सर्टिफिकेट काढणं अत्यंत आवश्यक आहे. LCवर जर तुमच्या नॅशनॅलिटीचा उल्लेख नसेल, काही शाळांमध्ये असं असू शकते की त्या LCवर नॅशनॅलिटी इंडियन असं लिहिलं नसेल तर डोमिसाईल काढणं अत्यंत आवश्यक आहे. त्यालासुद्धा साधारणतः 200 रुपये खर्च येतो. 4 ते 5 दिवसामध्ये ते सर्टिफिकेट तुम्हाला मिळून जातं. कास्ट सर्टिफिकेटच्या कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटला साधारणतः 800 ते 1000 रुपये खर्च येईल अंदाजे. आणि हे सगळं तुम्हाला तहसीलदार कार्यालय किंवा सेवा केंद्रांमध्ये मिळेल किंवा त्याच्या आजूबाजूला तुमच्या ओळखीचं कोणी असेल तर त्यांच्याकडनं काढून घ्या. सो मला असं वाटतं की ही डॉक्युमेंट्स अत्यंत आवश्यक आहेत. माझ्या पुढच्या येणाऱ्या सगळ्या व्हिडिओजमध्ये मी 1-on-1 एक स्टेजचे डिटेल्स जरूर सांगणार आहे. सो आत्ता तुम्हाला फोकस करायचं आहे 2 गोष्टींवर. पहिली गोष्ट डॉक्युमेंट्स जी मी आत्ता सांगितली आहेत ती सगळी काढा. मी पुन्हा एकदा स्क्रीनवरती डॉक्युमेंटची लिस्ट आणतोय विच इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर पहिला टप्पा तो म्हणजे CET रजिस्ट्रेशनचा, म्हणजे तुम्ही इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेणार याच्यासाठी रजिस्ट्रेशनचा. सो असं भरपूर काही तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन्स पोहोचत राहतील. थँक्यू सो मच.